भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य प्रदूषणामध्ये सर्वात टॉपला येऊ लागलेले. दिल्ली सुद्धा आता मागे पडते. मोठमोठ्या शहरांच्या आजूबाजूला मोठमोठी प्रमाणामध्ये पसरलेली MIDC या मोठमोठ्या फॅक्टऱ्या यांच्यामुळे होणारे प्रदूषण आणि हवेची गुणवत्ता यांच्यामुळे ढासळली. आणि ह्यांच्यामुळे काय झालं, हवेतील नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आणि ह्याचा फटका हा लहान लेकरांना, वृद्धांना त्यांच्या घशाला छाले पडू लागलेले, इन्फेक्शन होतंय, आजारी पडतायत वारंवार. मग दवाखान्यामध्ये भरती केल्यानंतर त्यांचे लाखो रुपयांचे बिल होते. मग त्याच्यासाठी शासनाने सुद्धा आदेश दिलाय की आपल्या वेळेनुसार, काळानुसार बाहेर पडा आणि मास्क हे बंधनकारक आहे, रुमाल बांधा, आपली सुरक्षा म्हणून काळजी घ्या प्रत्येकाने. परंतु आपण ह्या 21व्या शतकामध्ये विकास केला, प्रगती केली, परंतु आपल्या शरीराची अधोगती झाली. एक नंबराने आपला पाड हा ढिसळ होऊ लागला. पूर्वीच्या लोकांनी शरीर संपत्तीमध्ये 1 नंबरला होते, 21व्या शतकामध्ये शरीर संपत्तीने सर्वात लास्टला होते.